परभणीत न्यायालयीन कोठडीत मृत्यू झालेल्या सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणात आज संभाजीनगर उच्च न्यायालयाचा निकाल आला आहे। खरं तर दोषी पोलिसांवरती गुन्हे दाखल करण्याचे आदेश त्यांनी दिलेले आहेत आणि एकूणच हा घटनाक्रम पाहता सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूनंतर परभणीत आंबेडकरी चळवळीचे नेते विजय वाकोडे यांचा देखील मृत्यू झाला होता आणि त्यांच्या कुटुंबियांनी सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय मिळावा यासाठी परभणी ते मुंबई असा लॉंग मार्च काढला होता। स्वर्गवासी विजय वाकोडे यांचे कुटुंबीय आपल्यासोबत आहेत। त्यांची कन्या ज्यांनी खरं तर लॉंग मार्चचं नेतृत्व केलं होतं ते आपल्यासोबत आहेत। तर आजच्या निर्णय कसं पाहता संभाजीनगरच्या उच्च न्यायालयाने सांगितले की दोषी पोलिसांवर गुन्हे दाखल करा। नाही सर, मी आजचा जो निर्णय लागला तो त्याच्यामध्ये त्या निर्णयाचं स्वागत आहे, पण मी पूर्णपणे ह्या निर्णयाला जो निर्णय लागला ना ह्याचा श्रेय मी फक्त लॉंग मार्चलाच देऊ शकते। कारण की आणि हे सोमनाथ सूर्यवंशीचं तुम्ही जर विचार केला तर सोमनाथ सूर्यवंशीचं PM कोणी केलं? आपल्या बाबांनी करायला विजय वाकोडे। बाबांनी करायला लावलं आणि बाबामुळे पोस्टमॉर्टम रिपोर्ट झाला। कुठं बाबानं औरंगाबादला बॉडी हलवली सोमनाथ सूर्यवंशीची, तेव्हा बाबा नाही इथं झालं असं तर मॅरेज झाली असती ना बॉडी। तुम्हाला माहिती आहे ह्याच्यामध्ये सगळं राजकारण हे जे आपल्या परभणीमध्ये धिंगाणा झाला ह्याच्या पाठीमागं खूप मोठं षडयंत्र आहे। पण ह्याचा निकाल अजून झाला नाही, लागला नाही, ह्याच्यामध्ये मागं कोण आहे? पण कुठं ना कुठं हे आहे सर, मला असं वाटतं। आणि बाबामुळं सोमनाथ सूर्यवंशीला आज न्याय मिळाला हा मी पूर्णपणे सांगू शकते की फक्त वाकोडे बाबामुळे हे झाले। तुम्ही लॉंग मार्च काढला होता, मुंबईपर्यंत गेल्या होत्या, तुम्ही स्वतःच पायी चालत होते, तुम्ही लॉंग मार्चचा परिणाम आहे असं तुम्हाला म्हणणं आहे? हो नक्कीच, लॉंग मार्चचाच परिणाम आहे। कुठं ना कुठं सगळं प्रशासन आणि महाराष्ट्र सरकार पण वाटत होतं त्यांना, ते पण याच्यामध्ये आले होते, घाबरले होते ते पण लॉंग मार्चला। ते पण म्हणत होते की बाबा की तुम्ही थांबवा हे लॉंग मार्च। आमचा लॉंग मार्च थांबवण्याचा बऱ्याच जणांनी प्रयत्न केला होता। आम्हाला खूप आमच्या लॉंग मार्चला गालबोटं लावले। मला काय वाटते तुम्ही लॉंग मार्चमध्ये 2 पावलं चालला नाही त्यात तुम्ही लॉंग मार्चबद्दल बोलायलात। लॉंग मार्च हा अतिशय स्वाभिमानी लॉंग मार्च होता। एक त्याच्यामध्ये जो व्यक्ती होता तो स्वतःच्या याच्यावर आला होता। बरोबर, कोणी आम्ही कुणाला पैसे देऊन आणलं नाही लॉंग मार्चमध्ये, सगळे स्वतःहून आले होते, स्वतः न्याय मागण्यासाठी आले होते। लॉंग मार्च झाल्यानंतर आता तुम्ही विजय वाकोडे यांच्या कुटुंबियांना न्याय देण्याच्या मागणी त्या लॉंग मार्चमध्ये होती, तुमच्यासोबत काय न्याय केलाय का सरकारने? नाही अजून तरी। हे बघा आमच्या घरी तुम्हाला माहिती आहे कोण कोण आलं होतं, सगळ्यांनी आश्वासन दिले। इव्हन आता मुख्यमंत्री साहेब पण आमच्या भावाला भेटले होते मागं, त्यावेळेस पण ते म्हणले होते की आपण बघूया, पण कधी करणार आहे तुम्ही? अजून माझ्या भावाला नोकरी नाही, अजून आमच्या घराचं काहीच नाही। सगळं जे काय होतं आमचे बाबा होते, बाबा गेले ना, आमच्या घराचं काय आहे ते आता आम्हाला आमचं माहिती आहे। तुम्हाला नाही समजू शकत की आमची परिस्थिती आता काय आहे। पण तुम्ही जे बोललात, इतके मोठे आश्वासन दिलं, त्या आश्वासनाचं काय झालं मला हे म्हणायचं। उपमुख्यमंत्री अजित पवार इथं येऊन गेले, त्यांनी सांगितले की आम्ही तुमच्या कुटुंबियांसोबत पाठीशी आहे, सरकारी नोकरीचं आश्वासन दिलं, काहीच पाळण्यात आलं नाही। त्यानंतर काहीच नाही, पुन्हा कोणी इकडं फिरकलंय नाही, हे केलंय नाही, कोणते कामे केले नाही। त्याचं आम्हाला खूप वाईट वाटतंय। साहेबांना एवढं याच्यात हे झाले, साहेब गेले, जीवन गेलं आणि ते आमचं काहीच हे करणार नाहीत असं झालंय ते। मग आजच्या निर्णयाचं स्वागत आहे, मात्र तुमची कुटुंबियाच्या पुनर्वसनाची मागणी आहे? मागणी आहे आमची, ती पूर्ण झाल्याशिवाय आम्ही म्हणू शकत नाही की आमची मागणी पूर्ण झालेली आहे। कोर्टाचं खरं तर प्राथमिक माहिती समोर आली की दोषींवर कारवाई करा, मात्र किती पोलिसांवर कारवाई करा याचं अद्यापर्यंत कन्फर्मेशन नाही। मात्र तुम्ही समाधानी आहात का की अजून तुम्ही काही दुसरी मागणी आहे तुमची? सर आम्ही ज्या त्यांना मागण्या केल्यात, आमच्या ज्या लॉंग मार्चमध्ये आम्ही त्या मांडल्यात मागण्या सगळ्या, आणि त्या पूर्ण झाल्या ना तर आम्ही तुम्हाला सांगूतच ना की आता कळणारच आहे ते। आता आम्हाला फक्त तेवढं बरं वाटेल की हे झालं म्हणून चांगलं आहे, आम्ही ह्याचं स्वागत करतो सर, दोषी पोलिसांवर कारवाई करा। हो, पण पूर्णपणे अजून काहीही झालं नाही असं मला वाटतंय। तुमच्या कुटुंबाची पुनर्वसनाची मागणी आहेच, ती तर असणारच आहे, कारण की आमचा बाप लढत ह्याच्यातच गेला ना। आमच्या वडिलांवर प्रशासनाचं खूप प्रेशर आलं होतं, सगळ्या गोष्टीचं प्रेशर आलं होतं। माझ्या वडिलांची तब्येत एकदम छान होती, आम्हाला ट्रिपला घेऊन जावं लागले ते। 16 तारखेला त्यांचा मृत्यू झाला, 20 तारखेला आमचं रिझर्वेशन होतं। मग एवढा चांगला माणूस अचानक कसा काय गेला हो सांगा ना तुम्ही। ह्याच्या मागं मला असं वाटते की फक्त माझे वडील ह्यांच्या कारणामुळेच गेलेत आणि माझ्या वडिलाला न्याय मिळाला पाहिजे, वाकोडे कुटुंबाला न्याय मिळालाच पाहिजे। आणि सोमनाथ सूर्यवंशीला जो आज न्याय मिळाला ते फक्त विजय वाकोडे बाबामुळे आणि लॉंग मार्चमुळे मिळाला। वाकोडे कुटुंबीय होते, यांनी सांगितलंय की विजय वाकोडे यांचे स्वर्गवासी विजय वाकोडे यांच्या प्रयत्नाला खरं तर यश आलेलं आहे। लॉंग मार्च काढण्यात आला होता, आज न्यायालयाने जो निर्णय दिला त्या निर्णयाचं स्वागत आहे, मात्र खंत त्यांनी व्यक्त केली आहे की
उपमुख्यमंत्री अजित पवार असतील आणि सरकारचे अनेक मंत्री आणि मुंबईला भेट झालेल्या मुख्यमंत्र्यांनी सुद्धा अद्यापर्यंत वाकोडे कुटुंबियाचं पुनर्वसन शब्द देऊनही केलं नाही. कारण ते आश्वासन देखील पाळण्याची या ठिकाणी त्यांनी मागणी केली आहे. मात्र तुर्तास संभाजीनगर उच्च न्यायालयाने दिलेल्या दोषी पोलिसांवर कारवाई करण्याचं गुन्हे दाखल करण्याच्या मागणीला खरं तर त्यांनी समर्थन केलं आहे. मात्र कुटुंबियांच्या पुनर्वसनाची मागणी वाकोडे कुटुंबियांनी लावून धरली आहे. कॅमेरा पर्सन सय्यद खिजरसह नझीर खान, TV9 मराठी, परभणी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.